नमस्ते, अरुणाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी करणार आहे मुळ्याच्या पानाची भाजी। हे मुळ्याची पानं आहेत, ताजे पानं आहे, कोवळे स्वच्छ निवडून घेतले, धुवून घेतले। याची भाजी करणार आहोत आपण। त्यासाठी सर्वात आधी मी ही मुगाची डाळ घेतली, जवळपास 1 वाटी डाळ आहे। सालाची डाळ घेतलेली आहे, तर ही डाळ चवदार लागते। ही डाळ सर्वात आधी आपण भिजत घालणार आहोत। अर्धा तास ही डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। कढई तापलेली आहे, आता त्यामध्ये तेल घालूया। 1 चमचा तेल आहे, आपण भाजीला जेवढे घेतो तेवढे। आता हे तेल तापलेले आहे, यामध्ये अर्धा चमचा राई घालत आहे, अर्धा चमचा जिरे, 2 चिरलेले कांदे। आता हा कांदा थोडा लालसर होत आलेला आहे, यातच आता 2-3 पानं कढीलिंब आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या हे टाकूया। कांदा तांबूस झालेला आहे, यात आता थोडा हिंग घालूया। हे लाल तिखट आहे 1 चमचा, हळद अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी आहे। हा गरम मसाला आहे घरी केलेला, अर्धा चमचा। हे धने पावडर आहे 1 चमचा। हे छान आता परतून घेऊया। आणि यात आता 1 टमाटर स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतले। आणि ही मुळाचा पालाभाजी आहे, स्वच्छ धुवून घेतला, चिरून घेतला आणि आता ही भाजी यामध्ये घालूया। हा पाला याच्यामध्ये घालूया। आता हे छान मिक्स करून घेऊया। आणि यातच आता ही डाळ भिजत घातली होती अर्धा तास, ही डाळ स्वच्छ धुवून घेतली। मुगाची डाळ आहे, ही सालाची डाळ आहे, ही घालूया। यातच आता 1 चमचा मीठ घालूया। मीठ आपापल्या चवीनुसार। भाजी आता झाकण लावून ठेवू, मंद गॅसवर शिजते, पाणी वगैरे घालायची गरज नाही। आता ही भाजी झाली का ते बघूया। पाणी सुकलेले आहे भाजीतील, डाळ शिजली, याचा अर्थ ही भाजी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। ही मुळा पाला भाजी तयार आहे, करून बघा आणि कशी वाटली तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही मुळा पाला भाजी सुकीच केली जाते आणि मुगाच्या डाळीसोबत छान लागते। डाळ ही सालाचीच घ्यायला हवी, कारण ती डाळ पौष्टिक पण असते आणि चवदार पण असते। ही भाजी आपण चपाती, भाकरी, राईस कशाही सोबत खाऊ शकतो।